ESHJ स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार कोणते व ते प्रकार पटकन कसे ओळखावेत, यासाठी कोणत्या ट्रिक वापराव्यात. एखादी गोष्ट सुंदर दिसण्यासाठी मग ते घर असो, अंगण असो की आपण स्वतः काय करतो, आपण कल्पना लढवतो, सजवतो, म्हणजेच त्यांना दागिने घालतो. देवघर सुंदर दिसण्यासाठी आपण देवघराचा अलंकार म्हणजेच रांगोळी काढतो, फुलांच्या माळा घालतो. अगदी तसंच भाषा सुंदर दिसण्यासाठी सुद्धा अलंकार वापरतात. मग हा अलंकार म्हणजे नेमकं काय? अलंकार म्हणजे एखादे वाक्य किंवा एखादी कल्पना सरळ सरळ न मांडता ते मांडण्यासाठी विविध सुंदर सुंदर शब्द आकर्षक पद्धतीने नटवून वापरले जातात. त्यास भाषेचा अलंकार असे म्हणतात. भाषेच्या अलंकारामुळे भाषेला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. वाक्यातून एक वेगळाच आनंद मिळवता येतो, नेमकेपणा दाखवता येतो, भाषा अधिक प्रभावीपणे मांडता येते. या अलंकारांचा अभ्यास आपण का करायला हवा? तर एखादा उतारा किंवा एखादी कविता समजून घेण्यासाठी किंवा त्याच्या लेखनातील आनंद समजून घेण्यासाठी, तसेच आपण स्वतः लेखन करत असताना त्यात सौंदर्य आणण्यासाठी, लेखन परिणामकारक प्रभावी करण्यासाठी अलंकारांचा अभ्यास हा खूप महत्त्वाचा असतो. अलंकारांचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय याच्याविषयीची माहिती असणं आवश्यक आहे. उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना करायचे आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक म्हणजे वाक्यामध्ये उपमेय असतो. आणि उपमान म्हणजे काय, तर ज्याच्याशी तुलना करायची असते किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान असतो. या अलंकाराचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष असे उपप्रकार असतात. या प्रकारांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. शब्दालंकार: जे अलंकार शब्द किंवा त्यातील अक्षर आणि स्वर, व्यंजन यांच्या समूहावर आधारलेले असतात, म्हणजेच असे अलंकार जे शब्दावर आधारित असतात त्याला शब्दालंकार असे म्हणतात. या शब्दालंकारातला पहिला प्रकार म्हणजे अनुप्रास अलंकार. एखादं वाक्य एक किंवा एकापेक्षा जास्त अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक प्रकारचा नाद तयार होतो आणि त्या वाक्यात त्या नादामुळे सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हा अनुप्रास हा अलंकार असतो. उदाहरणार्थ, गडद निळे गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल घन निघाले. या वाक्यामध्ये ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे वाक्यात एक सौंदर्य प्राप्त झाले, त्यामुळे अशा प्रकारच्या अलंकाराला अनुप्रास अलंकार असं म्हणायचं. दुसरं उदाहरण, बालिश बहु बायकात बडबडला, यामध्ये ब हे अक्षर परत परत आले. अशा प्रकारे एकच अक्षर पुन्हा पुन्हा आलं की त्याला अनुप्रास अलंकार म्हणायचं. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे यमक अलंकार. कवितेच्या मध्ये, शेवटी किंवा एखाद्या ठराविक ठिकाणी एखादं अक्षर किंवा एखादा शब्द पुन्हा पुन्हा आलेला असतो तेव्हा यमक अलंकार होतो. या अलंकारात ठराविक अक्षर किंवा ठराविक शब्द हे ठराविक अंतरानं पुन्हा पुन्हा आलेले असतात. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो, सृजनवाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या वाक्यामध्ये डो डो हे अक्षर पुन्हा पुन्हा ठराविक क्रमानं आले, असं ज्या वाक्यामध्ये येतं तिथं यमक हा अलंकार असतो. अनुप्रास अलंकारात जशी अक्षरांची पुनरावृत्ती असते, अगदी तशीच पुनरावृत्ती यमक अलंकारातही असते. मग अनुप्रास आणि यमक यामध्ये काय फरक असतो बरं? तर अनुप्रास अलंकारात वर्णाची आवृत्ती कुठेही असू शकते, पण यमक अलंकारात मात्र ही आवृत्ती ठराविक ठिकाणीच होत असते. म्हणजेच चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा एखाद्या कोणत्याही ठिकाणी ठराविक क्रमानेच अक्षर किंवा शब्द यमक अलंकारात पुन्हा पुन्हा येत असतात. यानंतरचा शब्दालंकाराचा प्रकार म्हणजे श्लेष अलंकार. एकच शब्द वाक्यात जेव्हा दोन अर्थानं वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार तयार होतो. उदाहरणार्थ, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. पुष्करू नका ही सुमने, जरी वास नसे तिळयास, तरी तुम्हास अर्पिली सुमने.
या दोन्ही वाक्यामध्ये नवरा, नवरी, सुमने हा शब्द दोन अर्थांनी वापरलेला आहे. याची फोड केल्यास आपल्याला दोन्ही शब्दांचे वेगवेगळे अर्थ या वाक्यात अभिप्रेत असलेले दिसतात. यानंतर अर्थालंकार. अर्थालंकारांचे अनेक प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आता अर्थालंकाराच्या प्रत्येक उपप्रकाराची माहिती आणि उदाहरण आपण पाहूया. अर्थालंकार म्हणजे काय? तर जे अलंकार शब्दाच्या अर्थामुळे निर्माण होतात त्यास अर्थालंकार असे म्हणतात. अर्थालंकाराचा पहिला प्रकार म्हणजे उपमा अलंकार. ज्या वाक्यात दोन वस्तूंमधील साम्य दाखवलेले असते तिथं उपमा हा अलंकार तयार होतो. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये सारखा, जसा, जेवी, सम, सदृश, गत, परी, समा यांसारखे शब्द आलेले असतात तिथे उपमा हा अलंकार असतो. उदाहरणार्थ माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तृषार. दुसरं उदाहरण बघितलं तर आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. या दोन्ही वाक्यामध्ये परी, गत हे शब्द आलेले आहेत. म्हणजे इथं उपमा हा अलंकार झाला. यानंतरचा अलंकार म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. दोन वस्तूंची तुलना आपण करतो तिथे एक वस्तू म्हणजेच दुसरी वस्तू आहे असे ज्या वाक्यात भासवलं जातं तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. म्हणजेच ज्या वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे, की यांसारखे शब्द आलेले असतात तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. उदाहरणार्थ मुंबईतली घरे जणू कबुतराचे खुराडेच. दुसरं उदाहरण बघितलं तर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. अलंकाराचा पुढचा प्रकार म्हणजे रूपक अलंकार. रूपक अलंकारात उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ते भिन्न नाहीत असं वर्णन केलेलं असतं. तिथे रूपक हा अलंकार असतो. उपमेय व उपमान यातील केवळ सारखेपणा न दाखवता त्यांच्यात कोणताही भेद नाही असं दाखवलेलं असतं. उदाहरणार्थ जग ही एक रंगभूमीच आहे, कुठे बुडाला तो पलीकडचा सोन्याचा गोळा. या दोन्ही वाक्यात जगाला रंगभूमी म्हणलं आहे तर सूर्याला सोन्याचा गोळा असं म्हणलं आहे. अशा वेळेस रूपक अलंकार असतो. आता इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल बरं का. उपमा अलंकारात एक वस्तू दुसऱ्यासारखीच आहे असं सांगितलेलं असतं. याच्या पुढे जाऊन उत्प्रेक्षा अलंकारात मात्र दोन्ही वस्तू जवळजवळ सारख्याच आहेत अशी कल्पना केलेली असते. आणि रूपक अलंकारात आणखीन थोडं पुढे जाऊन दोन वस्तू एकरूप असल्याचे स्पष्टपणे सांगितलेले असते. थोडक्यात सांगायचे तर काय तर सारखा, जसा, जेवी, सम, सदृश असे शब्द आले की उपमा अलंकार. जणू, गमे, वाटे, भासे असे शब्द आले की उत्प्रेक्षा अलंकार. आणि दोन वस्तू सारख्याच आहेत असे सांगितले की रूपक अलंकार. ह्या तिन्ही अलंकारातला फरक लक्षात ठेवा बरं का. आता पुढचा प्रकार म्हणजे अपन्नुती अलंकार. उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे वर्णन जिथे केलेले असते तिथे अपन्नुती हा अलंकार असतो. याचा अर्थ झाकणे किंवा लपवणे असा असतो. उदाहरणार्थ ओठ कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. म्हणजेच अपन्नुती अलंकार म्हणजे काय तर या अलंकारात उपमेयाला दूर केलं जातं, त्याचा निषेध केला जातो आणि उपमेयाच्या जागी उपमान स्थापन केले जाते. यानंतरचा अलंकार म्हणजे व्यतिरेक अलंकार. या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले जाते. उपमेयाचे उपमानावर आधिक्य म्हणजे व्यतिरेक. हे आधिक्य दोन प्रकारांनी दाखवता येतं. उपमेयाच्या उत्कर्षानं आणि उपमानाच्या अपकर्षानं. उदाहरणार्थ अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. दुसरं उदाहरण बघितलं तर मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. यानंतरचा अलंकार म्हणजे अनन्वय अलंकार. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत आपण एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी तुलना करून त्याचं वर्णन करत होतो, पण कधीकधी उपमेयाची जागा उपमान घेऊच शकत नाही असेही काही वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. उपमेयाची तुलना त्याच्याशी करावी लागते, म्हणजे अशा वाक्यात उपमेय हेच उपमान असते. याचाच अर्थ उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा जिथे दिली जाते तिथे अनन्वय हा अलंकार असतो. ज्या वाक्यात तुलना करायचा संबंधच येत नाही तो अलंकार म्हणजे अनन्वय अलंकार. याचं उदाहरण जर आपण बघितलं तर या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान.
दुसरं उदाहरण जर आपण बघितलं तर शिवाजी राजासारखा दुसरा राजा होणेच नाही. म्हणजे इथं उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. दुसरी कोणतीही उपमा देता येत नाही. तिथे अनन्वय अलंकार होतो. अलंकाराचा पुढचा प्रकार म्हणजे दृष्टांत अलंकार. एखाद्या गोष्टीचे वर्णन करून झाल्यानंतर तेच वर्णन पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला किंवा एखादं दुसरं उदाहरण दिल्यास त्याला दृष्टांत अलंकार असं म्हणतात. उदाहरणार्थ, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. इथे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की उपमा अलंकार म्हणलं की त्याच्यामध्ये काही शब्द, जसे आपण सांगितले की जेवी, सम, सारखा, जसे हे शब्द असतात. पण दृष्टांत अलंकारात मात्र असे साम्यवाचक कोणत्याही प्रकारचे शब्द नसतात. हे आपण लक्षात ठेवायला हवे. यानंतरचा पुढचा अलंकार जो सर्वांना अतिशय सहजपणे लक्षात राहतो तो अलंकार म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. या अलंकारामध्ये एखादी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा खूप अधिक फुगवून सांगितली जाते, तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, आपण नेहमीच लहानपणापासून हे उदाहरण ऐकलं असेल. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेलं, त्यात उंट पुहून गेला. असं एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप अधिक फुगवून सांगितली जाते. तिथे अतिशयोक्ती हा अलंकार असतो. यानंतरचा पुढचा अलंकार म्हणजे स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्ती, प्राणी, वस्तू यांच्या स्वाभाविक स्थितीचं किंवा हालचालींचं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन ज्या ठिकाणी असतं तिथे स्वभावोक्ती अलंकार असतो. उदाहरणार्थ, गणपत वाणी विडी पिताना, चावा याचा नुसतीच काडी, म्हणा याचा आणि मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, मिचका उनी मग उजवा डोळा आणि उडून डावी भिवई, भिरका उनी ती तशीच द्यायचा, लकेर बेचव जैशी गवई. या वाक्यात गणपत वाण्याच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. अशा ठिकाणी स्वभावोक्ती हा अलंकार असतो. यानंतरचा अलंकार म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. निसर्गातील एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागणं किंवा कृती करणं असं वर्णन जिथे असते तिथं चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो. उदाहरणार्थ, आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला. यानंतरचा सर्वात शेवटचा अलंकार म्हणजे विरोधाभास अलंकार. एखाद्या वाक्यात विरोध दर्शवला आहे असे वाटते पण तो विरोध नसतो. अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो. उदाहरणार्थ, जरी आंधळी मी तुला पाहते. स्वतःसाठी जगलास तर जगलास आणि दुसऱ्यांसाठी जगलास तर मेलास. या दोन्ही वाक्यामध्ये आंधळ्याचं पाहणं आणि जगणं व मरणं या दोन्हीमध्ये विरोध आहे असं दाखवलं जातं. अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार होतो. अशा प्रकारे सर्व अलंकार आपण थोडक्यात उदाहरणासहित पाहण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.